आज आपण जो काही प्रसादाचा शिरा बनवणार आहोत त्यामध्ये आज असा एक इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत, त्यामुळे आपला जो प्रसादाचा शिरा आहे अगदी चविष्ट असा तो तयार होणार। जेवढा चविष्ट दिसायला सुंदर दिसतोय तेवढाच छान रसरशीला असा आपला बराच काळ टिकणारा शिरा आपण कसा बनवायचा ते आता आपण ह्या रेसिपीमध्ये बघूया। सर्वप्रथम इथे आपल्याला शिरा बनवण्यासाठी लागणारे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपण बघून घेऊया। अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपण बघणार आहोत, त्यामुळे खूप छान असा आपला शिरा हा तयार होणार। 1 कप इथे मी 1 वाटी रवा घेतलाय। जो आपण रवा वापरणार आहोत अगदी बारीक असा वापरणार आहोत। जर जाडसर रवा असेल तर तो मिक्सरला जरा बारीक फिरून घ्या, त्यामुळे शिरा हा अगदी छान असा तयार होतो। जर तुमचा रवा जाड असेल तर तो लवकर कोरडा होतो आणि त्यामुळे खाताना त्याची मजा येत नाही। त्यानंतर लगेच 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घेतली। साखरेचं प्रमाण आपण थोडंफार कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही। लगेच अर्धा वाटी आपण इथे तूप घेतले। आवडीनुसार ड्रायफ्रूट्स, वेलची पूड आणि अगदी छान आपल्या रव्याला कलर येण्यासाठी म्हणजे शिऱ्याला कलर येण्यासाठी इथे मी 5 ते 6 काळ्या केशरच्या दुधामध्ये भिजवून घेतले, त्यामुळे खूप छान असा आपल्या शिऱ्याला कलर येईल। तर हे संपूर्ण आपलं साहित्य बघितले गेले। त्यानंतर सर्वप्रथम आपण रव्यासाठी लागणारं पाणी आपण गरम करून घेणार आहोत। त्यासाठी लगेच गॅसवरती आपण एक पातेली गरम करून घ्या। जेवढा आपण रवा घेतलाय त्याच्या 3 पट आपण आता यामध्ये पाणी हे घालणार आहोत। 1 वाटी रव्यासाठी बरोबर 3 वाटी पाणी आपण गरम करून घेऊया। अगदी योग्य प्रमाणात मी तुम्हाला म्हणजे अगदी योग्य असं प्रमाण सांगते। नक्की तुम्ही या पद्धतीने शिरा करून बघा, अगदी छान असा आपला शिरा हा तयार होईल। त्या साईडला आपलं एका साईडला पाणी गरम होतंय, तोवर आपण लगेच दुसऱ्या साईडला ड्रायफ्रूट्स आणि रवा हा भाजून घेऊया। तर सर्वात आधी कढई गरम करून घ्यायची। कढई गरम करून झाल्यानंतर जेवढं आपण तूप घेतलेलं आहे ते संपूर्ण तूप आता आपण गरम करून घेणार आहोत। आता मंद आचेवरती आपण तूप हे अगदी छान कडक असं गरम करून घेऊया आणि त्यानंतरच आपण आता मंद आचेवरती छान हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आता जेवढे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले ते संपूर्ण आपण ह्या तुपामध्ये तळून घेणार आहोत। जर तुम्हाला तळलेले ड्रायफ्रूट्स आवडत नसेल तर डायरेक्टली आपण वरून घातले तरी काय हरकत नाही। तर हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण सर्वात आधी बदाम हे तळून घेतोय। बदाम हे तळायला थोडा वेळ लागतो, काजू अगदी लवकर असे तळून होतात म्हणून त्यांना थोडा उशिरा घाला, त्यामुळे एकसारखे दोघेही पदार्थ आपले अगदी व्यवस्थित असे तळून होतील। तर काजू आणि बदाम आपले आता छान हलकेसे असे तळून झाले। त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये अगदी थोडेसे असे किसमिस हे घातले। किसमिस हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर आपल्याला आवडत नसेल स्किप केलं तरी काय हरकत नाही। आता किसमिस हे छान फुलेपर्यंत आपण आता हे संपूर्ण साहित्य तुपामध्ये तळून घेणार। या पद्धतीने आपले मनुके हे तळून झाले तर लगेच आपण गॅस हा बंद करून घ्या आणि गॅस बंद केल्यानंतर लगेच हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स आपण आता काढून घेणार आहोत। जर तूप हे जास्ती तापलं तर त्यामुळे आपला रवा हा व्यवस्थित भाजून होणार नाही, तो टाकल्यानंतर लगेचच तो लालसर होण्याची शक्यता असते, म्हणून आपण लगेच गॅस हा बंद करून दिलेला। आता आपण गॅस चालू करून आता मंद आचेवरती छान तूप सुटेपर्यंत आपण मंद आचेवरती छान एकसारखं चमच्याने हलवत हलकासा रव्याचा कलर बदलेपर्यंत आपण हा रवा आता भाजून घेणार आहोत। जर फुल गॅसवरती किंवा जास्ती ब्राऊन कलर येईपर्यंत आपण जर रवा हा भाजून घेतला तर त्यामुळे आपल्या रव्याची चव ही बिघडेल, प्रसादाची जो आपला चव असते तो बिघडते। आणि जर मंद आचेवरती आपण छान असा भाजून घेतला तर त्यामुळे खूप छान असा आपला रवा हा चवीला लागतो। तर हलकासा आपला रवा भाजून झाल्यानंतर आपला सिक्रेट इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे 1 चमचा डाळीचं पीठ आपण घालणार आहोत, म्हणजे बेसन पीठ आपण यामध्ये टाकणार आहोत। आमच्या आधी नेहमी ही प्रसादाचा ज्यावेळेस शिरा किंवा आपण नेहमी केव्हा तरी आपण असा छान गोड रवा बनवत असतो त्यावेळेस नेहमी ती बेसन घालायची, त्यामुळे जो आपला प्रसादाचा शिरा आहे त्याची चव दुपटीने वाढायची, एवढा छान अशी आपली चव ह्या शिऱ्याला येते। नक्की तुम्ही एक वेळ ट्राय करून बघा। ज्यावेळेस आपण शिरा बनवत असाल त्यावेळेस 1 चमचा मोठ्या चमच्यावर यामध्ये बेसन पीठ घाला आणि त्यामुळे खूप छान असा आपला शिरा हा तयार होतो। बेसन पीठ घातल्यानंतर छान तूप सुटेपर्यंत आपण रवा हा भाजून घेतला आणि त्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये 1 मध्यम आकाराची केळी आपण यामध्ये टाकत आहोत। जर आपल्याला केळीचा फ्लेवर आवडत नसेल किंवा केळी आवडत नसेल, समजा आपल्याला सत्यनारायणचा प्रसाद नसेल बनवत आणि आपल्याला फक्त खाण्यासाठी आपण हा शिरा बनवत असाल तर स्किप केली तरी काही हरकत नाही।
तर आपण आता केळी घातल्यानंतर केळी ही रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली। मिक्स करून झाल्यानंतर लगेच आपण साईडला जे पाणी गरम करून घेतलेलं होतं ते यामध्ये आता अर्धं पाणी आपण टाकून घेऊया। अर्धं पाणी हे घातल्यानंतर याला व्यवस्थित रव्यामध्ये मिक्स करून घेऊ, जेणेकरून आपल्या रव्याच्या अजिबात गोटड्या होता कामा नये। म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालत रवा हा व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यामुळे काय होईल, ज्या काही आपला रवा आहे, जो काही आपला रवा आहे तो व्यवस्थित मिक्स होईल, अजिबात त्याच्या गाठी वगैरे तयार होणार नाही। बारीक रवा असल्यामुळे त्याच्या गाठी तयार होतात, म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालत संपूर्ण पाणी घालेपर्यंत आपण हा रवा आता शिजवून घेणार आहोत। अजिबात पाणी हे जास्ती होत नाही, अगदी परफेक्ट प्रमाणात आपला असा रवा हा अगदी छान रसरशीला असा तयार होतो। अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण हा रवा आता शिजवून घेणार आहोत। या पद्धतीने नक्की तुम्ही रवा करून बघा, अगदी छान असा आपला शिरा हा प्रसादाचा शिरा हा तयार होतो। बऱ्याच वेळपर्यंत तो तसाच मऊ आणि छान रसरशीला असा तो राहतो, अजिबात कोरडा वगैरे होत नाही। खाताना देखील अगदी छान असा तो चविष्ट असा लागतो। तर मी याला व्यवस्थित पाणी घालत छान मिक्स करून हा रवा शिजवून घेतला आहे। आता आपला रवा हा शिजून झाल्यानंतर लगेच ज्याच्यामध्ये आपण जे केशरचं दूध तयार करून घेतलेलं होतं ते केशरचं दूध, चारोळ्या, वेलची पूड, जे आपल्याला आवडत नसेल ते स्किप केलं तरी काही हरकत नाही, तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स, हे संपूर्ण साहित्य आपण यामध्ये टाकून आता याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मंद आचेवरती आपण संपूर्ण प्रोसेस करून घेत आहोत, त्यामुळे एकसारखं छान न कुठेही कढईला लागता अगदी छान असा आपला शिरा हा तयार होईल। लगेच याच्यामध्ये आपण साखरही घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सगळ्यात शेवटी आपण साखर घालतोय, त्यामुळे काय होतं, जे काही साखरेचं पाणी आता तयार होईल त्यामुळे छान असा आपला जो शिरा आहे तो छान रसरशीला तयार होतो। म्हणून कधीही शिरा बनवताना सगळ्यात शेवटी आपण साखर घाला, आणि त्यामुळे जो आपला शिरा आहे खूप छान असा मऊ असा आपला तयार होतो। तर साखर घातल्यानंतर मंद आचेवरती पुन्हा आपण हा रवा शिरा 2 ते 3 मिनटं शिजवून घेतला आहे। साखरेचं आता पाणी झालं आहे, अगदी छान असा लुसलुशीत असा आपला शिरा हा दिसतोय, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पद्धतीने आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे। लगेच आपण आता याच्यावरती झाकण ठेवून पुन्हा 1 ते 2 मिनटं याच्यावरती वाफ फिरून घेणार आहोत। जो काही वेलची पूडचा फ्लेवर आहे किंवा जे काही छान असा आपला रवा हा तयार होतो। तर 2 मिनटानंतर लगेच तुम्ही बघू शकाल अगदी छान असा आपला प्रसादाचा शिरा हा तयार झाला आहे। पुन्हा त्याला 1 ते 2 मिनिट अर्धा मिनिटभर पुन्हा आणखी व्यवस्थित मिक्स करून घेऊया, आणि आता या स्टेपला आपण लगेच गॅस हा बंद करून द्यायचा। बघू शकाल अगदी छान असा परफेक्ट असा आपला प्रसादाचा शिरा हा तयार झाला आहे। नक्की एक वेळेस या पद्धतीने तुम्ही शिरा करून बघा, अगदी छान असा आपला हा शिरा तयार होतो। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। अगदी परफेक्ट असा आपला प्रसादाचा शिरा हा तयार आहे।